पावसात सरबत पितो. हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर इथे मला माझे ड्रेस जे काही मी वापरले होते मागच्या आठवड्यात बाहेर जाताना ते धुतले होते आणि मला या ऑर्गनायझरमध्ये सेट करायचे होते. तेच माझं सकाळी काम चालू आहे. अंथरूण पण काढलेलं नाही कारण राहिलं की राहायलाच लागले. सकाळी जेवढी मला कामं होईल आणि लक्षात राहतात सकाळचीच कामं, नंतर दुपार झाली की सगळी कामं विसरून जातात. म्हणून म्हटलं आज पहिल्यांदा हेच काम करून घ्यावा. कारण प्रत्येक दिवशी म्हणाले आज ठेवूया नंतर ठेवूया, काय नाही म्हटलं एक 5 ते 10 मिनटंच लागतात एवढ्याशा कामाला. पण तितकासुद्धा वेळ मला दुपारी देता येत नाही. त्यासाठी म्हटलं पहिलं तेच काम करून बेडरूम व्यवस्थित सेट केली, अंथरूण वगैरे काढली आणि मध्ये कोणकोणती फुलं आलेली आहेत हे पाहण्यासाठीच मी बाहेर आले. हे डब्बल जास्वंद आज बरेच दिवसानं उमललेलं आहे, खूप सुंदर दिसत होतं. सोबतच मला नाश्त्याची तयारीसुद्धा करायची होती. त्यासाठी पहिल्यांदा नाश्त्याची तयारीला घेतलं करायला, कारण का मिस्टर लवकर आवरून जाणार होते कॉलेजला. आज एक्झाम डे असल्यामुळे लवकरच जायचं म्हणून सांगितलं होतं. म्हणून म्हटलं पहिलं करूया आणि त्यांना जी कपडे लागणार होती तीसुद्धा इस्त्री मारायला घेतली. इकडं मी नाश्त्याची तयारी करून आले, कारण आंघोळ झाल्या मगच मी नाश्ता करायला घेणार आहे. कारण करून ठेवला की गार होतं आणि मग ते व्यवस्थित लागत नाही. तेवढ्यात म्हटलं इस्त्रीसुद्धा कपडे लगेचच मारून घेऊया. तेवढं करतात तितक्यात माझी इस्त्रीसुद्धा होईल. आणि झाल्या मी इकडे नाश्त्याला उपीट करायला घेतलेलं आहे, कारण मी कालच विचारून ठेवलं होतं काय करू म्हणून. आणि सर्वांनी सांगितलं अगं हेच कर, उपीटच कर. मग मला आता लक्षात आलं, म्हणजे आदल्या दिवशी विचारलेलंच बरं. काय होते करते मी नाश्ता आणि एक जण खाता एक जण नाही. सगळ्यांच्याच आवडीचं एकदम जर विचारून केलं तर पटकन मला म्हणजे माझं टेन्शन डोक्याचं जातं आणि पटकन माझं जे काय करायचं आहे नाश्ता तो लगेचच होतो. नाही ते विचार करण्यात मला अर्धा तास जातो आणि नाश्त्याला वेळ होतो, असं होतंय. आणि कोण खाते कोण नाही, मग मन नाराज होतं माझं कोण नाही खाल्लं की. म्हणजे एक जण राहतच खायगांपैकी असं होतं. आणि माझं कसं आहे, मी कधी खाते कधी नाही असं होतंय बरेचसं कामाच्या टेन्शननं. आणि ते नाश्ता वगैरे झालं की मी खोल्या वगैरे लोटून घेते, कारण मिस्टर पूजेचं थोडंफार करतात. देवपूजा काय करत नाहीत, पण दिवा उदबत्ती असं रोज ते देवाला वाहतात आणि मगच कॉलेजला जातात किंवा ड्युटीवर जातात. तर इकडे माझं उपीट वगैरे छान झालं, नाश्ता वगैरे. खरं लिंबू आज नव्हता, मुलाला लिंबू पाहिजे होता, तर लिंबू सांगेन मी आणायला आणि पाहिजेच उन्हाळ्यामध्ये. तर आता माझं लोटून फरशी पुसून वगैरे झालं आहे, धुणंसुद्धा झालं आहे. वरती काय टाकलेलं नाही धुणं मी. आणि इकडे डाळ भात मी कुकरला लावला आहे आणि सोबतच बटाटेसुद्धा लावलेले आहेत आणि कणिक मळायला घेतली आहे. साईड बाय साईड जेवढं होईल तेवढं गॅसवर मी दुसरी डिश बनवायला इकडे लगेचच ठेवते. आणि असं दुपारच्या जेवणाचा आजचा बेत होता. बटाट्याची भाजी, मसाले भात हा कालचाच आहे आणि पांढरा भात, तळण आपलं, आमटी आणि अख्खा मसुरा आणि हे आपलं वाळूक, असं दुपारचं जेवण आजचं होतं. ताट भरून बघितल्यानंतर मन प्रसन्न होतं आणि पोट भरल्यासारखं बघूनच होतं ताट. नाहीतर निम्मार्ध जेवण जेवल्यासारखं होतं नुसतंच भाजी भात चपाती भात खाल्लं तर. तर जेवण वगैरे झालेलं आहे. म्हटलं कट्टा वगैरे लगेचच पुसून घेऊया आणि धुवून घेऊया. खळाखळा पाण्याने मी धुवून घेतला कट्टा, कारण संध्याकाळी 4ला वगैरे चहा असतो, तेव्हा मला व्यवस्थित करता येईल बाकीचं तयारी म्हटलं दुपारची. आणि इकडे थोडीफार भांडीसुद्धा लावायची होती आणि घासायची सुद्धा होती, तीच मी करायला घेतली. आणि 4ला मुलांना भूक लागली. आता काय, आता उन्हात तर कुणाला पाठवू म्हटलं, मी तरी कशाला जाऊ. नाही आता आपण भज्या तळायला लागलो. हां पावसाळ्यात तळायचं. पावसाळ्यात काय करायचं, तळायचं आहे. हा, आणि मग आपण काय करते पावसात सरबत पितो. हिवाळ्यात आईस्क्रीम खातो. हां सगळं उलट पालट करून टाकले. होय. कलिंगडसुद्धा 2 घेऊन आली होती मिस्टरांनी, त्यातला 1 कापलेला आहे आणि छान असं सगळ्यांनी एन्जॉय केला आहे. आता 3-4 फोडी राहिल्या, तसेच आता मी फ्रीजला लावून ठेवीन. आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला मला भाजीचा प्रश्न होता, तर म्हटलं आता भज्याची, मिस्टर म्हणाले भाजीच कर. तर भज्याची जी काही ग्रेव्ही बनवलेली आहे
ती मी जेवी सगळ्या ह्याला बनवते भाज्यांसाठी तशीच बनवलेली आहे. आणि लास्टला सगळ्यात शेवटी एक उकळी येऊ द्यायची भजी टाकून आणि छान होते. असं ऐन वेळेला भाजी नसली की मी असंच करते. बऱ्याचदा भाजीला आमच्यात भजीचीच भाजी असते आणि मिस्टरांना पण फार आवडते आणि मुलांना तर ही सगळ्यात जास्त आवडते आणि छान होतात. आणि बागेमध्ये बघा छान अशी फुलं आलेली आहेत. इकडे आज कमळ पण उमलले आणि हे आपलं मोगरा सुद्धा उमललेला आहे. कमळ बघा किती सुंदर कलर आहे, छान उमललेला आहे. आणि हे आता कळे आहे हे सुद्धा उमलेलंच आणि उमलल्यानंतर पण मी दाखवेन. आणि दुसऱ्या दिवशी काय झालं, मुलांना आणि 5ला भूक लागली होती. ब्रेड आणला होता सकाळी मिस्टरांनी. त्या ब्रेडची एक रेसिपी बनवली आणि सगळ्यांना ती फार आवडली. आणि असं ही रेसिपी माझ्या मात्र मम्मीची आहे. मी सुट्टीला वगैरे गेले की मम्मी अशी करायची, परात भरून ब्रेड असायचे आणि मी करायची. ही आठवण मला एकदम, कारण बरेच वर्षानंतर ही डिश मी बनवली आणि आवडीने सर्वांनी खाल्लीत. आता इकडे 2 टोमॅटो, कोथिंबीर, 1 मिरची आणि आमच्या झाडाचा कढीपत्ता, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे एका ताटामध्ये. आणि मला बनवायची आहे पनीरची भाजी. आणि इकडे माझे काजू नव्हते त्यामुळे शेंगदाणे भाजलेले सोलून घेतलेले आहेत, 1 चमचाभर आहेत. आणि 2 गड्डे लसणाचे असे सोलून घेतलेले आहेत. आणि तेलात कांदा परतायला अगोदरच टाकला, 1च कांदा घेतलेला आहे. आणि गुलाबीसर रंग तो पहिल्यांदा तळून घेतला, व्यवस्थित तेलावर परतून घेतला, त्याशिवाय चव ती येत नाही. तर कांदा आणि टोमॅटो जर एकत्र वगैरे सगळं टाकलं तर कांदा अजिबात शिजत नाही. म्हणजे जी काही चव यायची आहे ती अशी करपट वगैरे लागते बघा त्या हॉटेलमध्ये, ती येत नाही. त्यासाठी लास्टला हे आयटम टाकायचे. जोपर्यंत कांदा व्यवस्थित तळला जात नाही तोपर्यंत हे आयटम अजिबात टाकायचे नाहीत. तर सगळंच मी त्यामध्ये टाकले आणि छान असं तेलावर एक 5 ते 7 मिनटं तरी परतून घेणार. आणि थोडंसं मीठसुद्धा त्यावर टाकलेलं आहे मी आणि थोडीशी साखर, जेणेकरून लवकर ते जे काय टोमॅटो वगैरे टाकलेलं आहे ते भाजून व्यवस्थित निघेल आणि करपू नये यासाठी थोडंसं आता मी काय केलं आहे, तेलावर परतून झाल्यानंतर पाणी घातलं आणि त्याच्यावरती ताट एक 10 ते 15 मिनटं तरी शिजायला लागतंच. तर शिजून ते गारसुद्धा मी करून घेतलेलं आहे. तर असं दिसत होतं. तर छान असं म्हणजे ते शिजलेलं आहे तरच त्याची चवसुद्धा छान येते. शिजवण्याची प्रोसेसच महत्त्वाची आणि वेळ जातो, पण ह्या प्रोसेसला पण जे काही टेक्स्चर येतं ग्रेव्हीचं ते 1 नंबर. बघा अशा पद्धतीने मी एका ह्याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये छोट्याशा काढून घेतले. आता एका ताटीमध्ये 2 चमचे छान असं लाल तिखट, मीठ, हिंग, हळद, मी बनवलेला गरम मसाला आणि हा सुहानाचा मीठ मसाला म्हणजे मटणाचा मसाला आहे हा. ॲक्च्युली ह्यानं चव छान येते मटणासारखी म्हणून मी हाच वापरते. आणि लाल तिखट नुसतं बुक्का आहे तो येण्यासाठी मी घेतलेला आहे. आणि इतके जिन्नस मला हवे होते भाजी बनवणार आहे त्याच्यासाठी. आणि पहिल्यांदा काय केलं, तेल तापवलं आणि त्याच्यामध्ये हे जे काय मसाले कोरडे आहेत तेच घालायचे, कारण त्याचं जे काय रंग येतो तो हे पहिल्यांदा घातल्यानंतरच रंग येतो. जर मी ओला मसाला वगैरे घातल्यानंतर जर मसाले घातले असते तर अजिबात कलर आला नसता. आता छान असं हे मिक्स करून घेणार आणि 15 मिनटे ह्याला सुद्धा शिजण्यासाठी वेळ देणार. छान त्याची मही पेस्ट झाल्यामुळे छान टेक्स्चर त्याचं आलेलं आहे ग्रेव्हीचं. अशीच हॉटेलमध्ये बनवतात. आणि काजूनं काय होतंय, म्हणजे गोड लागते ती ग्रेव्ही आणि शेंगदाणे वापरल्यामुळं काय झालं छान झाली होती. सगळ्यांनी 2-2 वेळा रात्री 11 वाजता उठून सुद्धा खाल्ली. तेवढं संपून चाटून पुसून खाऊन रिकामी झाली सगळीजण. छान झाली होती. आता मी एका तव्यामध्ये म्हणजे माझ्या आता चपात्या झाल्या, तिकडे साईड बाय साईड भात पण ठेवला होता आणि त्याच तव्यामध्ये मी काय करते, शॅलो फ्राय करते. आपल्या पनीरचे जे काय क्यूब केलेले आहेत चौकोनी तुकडे, तर उभे थोडेसे केलेले आहेत ते त्याच तव्यात करून घेते, जेणेकरून जास्त भांड्यांचा पसारा इथेला नको होता म्हणून. आणि वेगळं तळण्यासाठी कढई वेगळं भांडं असं नको आहे. तर तव्यातच छान परतून होतं. आपल्याला जसं टेक्स्चर हवं आहे तसं चपाती झाल्यानंतरच मी ही प्रोसेस करायला घेते. तर छान असं तळण तर म्हणता येणार नाही, शॅलो फ्रायच करून घेणार. आता छान असं भाजलेलं आहे त्या आपल्या पनीरच्या फोडी
आणि बघा छान दिसत होतं. असंच नुसतं खाऊ वाटायला लागलेलं. कधी होईल आणि कधी बसीन झालं तर छान त्याला टेक्स्चर आलं होतं आणि वास घमघमाट अगदी हॉटेलसारखा सुटला होता. त्याच्यावर मी काय केलं, कोथिंबीर टाकल्या थोडीशी चिरून, आणि माझ्याकडे थोडंसं हे पण होतं, कसुरी मेथी पण होती. कसुरी मेथी ऑप्शनल आहे, पण घातली तर त्याची छान जो काय स्मेल, किंवा आपण पंजाबी डिशेस बाहेर खातो ती ह्याच पद्धतीनं करतात आणि टेस्ट पण अशाच पद्धतीची येते. ही कसुरी मेथी आहे. तर 1 चमचा मी घेतली आणि चुरून पहिल्यांदा करून घेतली आणि मगच त्याच्यामध्ये घातली. ही स्टेप एकदम लास्टला करायची, तरच त्याची जर काय वास किंवा जी एन्हान्स होते त्याची चव, ते शेवटी घातल्यानेच होते. तर छान मी थोडीशी 5 मिनटं उकळी येऊ दिलं घातल्यानंतर, आणि बघू शकता संध्याकाळचं जेवणाचं ताट तयार आहे. अजून केलेले आहेत भात आमटी वगैरे, ते काय लावलं नाही. तर बघा किती सुंदर टेक्स्चर आलेलं आहे. तर आजचा व्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.